तुम्ही दुपट्टा किंवा ओढणी कशा पद्धतीनं घेताय हे सुद्धा खूप महत्वाचं असतं. त्याचं कारण असं, मी खूप जणींना बघितलेलं आहे, की इतक्या सुंदर ओढण्या किंवा इतके छान-छान पंजाबी ड्रेसेस, कुर्ते, सलवार कमीज असते आणि त्याच्यावरती असं व्ही स्टाईल दुपट्टा किंवा ओढणी अशी टाकून दिलेली असते आणि ते खूप विचित्र आणि खूप जास्त कॅज्युअल दिसतं. इतके वेगवेगळे प्रकार आहेत आजकाल दुपट्टा किंवा ओढणी घेण्याचे. ते खूप तुम्हाला स्टायलिश आणि खूप क्लासी करू शकतात. इतके क्लासी की तो इतका साधा कुर्ता सुद्धा जेव्हा महागाचा दुपट्टा. येस, तुम्हाला माहिती आहे आजकाल फॅब इंडियापासून कितीतरी ब्रँड्स आहेत, मिंत्रा, अजिओ, इतके देखणे-देखणे दुपट्टे आणि ओढण्या येतात की त्याच्यावरती वर्क असतं. म्हणजे कुर्ता वगैरे खूप साधा असेल, पंजाबी ड्रेस खूप साधा आहे. पण ओढण्या मात्र इतक्या छान वर्क केलेल्या असतात. तर त्या तुम्ही शोकेस करायला पाहिजे, दाखवायला पाहिजेत. उदाहरणार्थ आज पण कोटा डोरियाचं इतकं सुंदर वर्क केलेली ही ओढणी आहे. पण माझ्यासाठी खूपच जास्त लांब आहे माझ्या उंचीप्रमाणे आणि बॉडी टाइपप्रमाणे. त्याच्यामुळे मी ती अर्धी फोल्ड केली, छान पिन केली आणि हातावरती अशी मस्त सोडून टाकली. त्यामुळे खूप क्लासी लूक तयार होतं.